हा स्पॉट हुडकत असताना आम्ही फार रिसर्च केला. पाण्याच्या इथल्या लोकांची मदत म्हणजे सगळी ग्रामीण भागातले लोक आहेत यांच्याबरोबर चर्चा झाल्या, यांच्याबरोबर आम्ही माहिती घेतली, जाऊन बघितले. तुम्हाला त्याच्या कोणी त्या ठिकाणी रेड लाईट रेड फ्लॅग कोणी लावू शकत नाही. म्हणून ह्या गोष्टीबद्दल सविस्तर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी माझी फार अगोदर दाखवलंय. ते मी कच्चा प्रेझेंटेशन माननीय फडणवीस साहेबांना त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या दालनामध्ये तिची वेळ घेऊन त्या ठिकाणी दाखवली. साहेबांना सांगितलं, साहेब हे महाराष्ट्राचा शेवटचा पॉईंट आहे, त्यानंतर कृष्णा पंचगंगा कृष्णा ही पूर्ण कर्नाटकात वाहते, मला या जागेत परवानगी दे. त्यांनी परवानगी देतो, मला काय अडचण दिसत नाही म्हटले. कोणीही त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी विरोध करू शकत नाही, कुठल्याच महाराष्ट्रात शेतकरी विरोध करू शकत नाही, कुठल्याही गावाचा त्या ठिकाणी विरोध करू शकत नाही. आम्ही या ठिकाणी बोलून देऊ. पण हे एवढेच इथं आहेत का? तर सर्व पक्षातली लोक इथं आहेत. फक्त बीजेपी नाहीतर महायुती असा काही विषय नाही आहे. सर्व पक्षांना सर्व नेत्यांना मानणारे इथं लोक उपलब्ध आहेत. इथं कोणीही त्या ठिकाणी असं नाही की एकाच पक्षाचा एकाच गटाचा माणूस आपल्याला त्या ठिकाणी दिसतो, असं त्या ठिकाणी काहीही नाही आहे. अशा प्रकारे एक थेंब पावसाळ्याचा अजून पडला नाही, त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी पात्र बघितलं, हाईट बघितली, इव्हन इरिगेशन खात्याने त्याची नाही. तर पाण्याचा साठा किती आहे? तर 23 दिवसाचा रोल आहे. 23 दिवसाचा पिण्याचा आणि शेतीचा पूर्ण साठा आपल्याला ह्या स्पॉटवरून आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. इथनं पुढचा मुंबईचा प्रवास त्या ठिकाणी चालू होईल. मुंबईच्या इथनं आपल्याला योजनेचं एस्टिमेट डीपीआर तयार करून आपल्याला त्याचा निधी शब्द आणि लोकांनी दिलेला माझ्यावरती विश्वास तो शब्द पूर्ण झाला असं शिरवाड आणि इचलकरंजी आहे. एका ठिकाणी आपल्याला ही नदी इथं क्रॉस करावी लागणार आपल्या इचलकरंजी. नाही